हॅलो फ्रेंड्स, मी शीतल आणि तुमचं आपल्या साई मॉमी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. ऋतूबदल झाला आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे. सर्वत्र थंडगार वातावरण आहे. बाजारात खूप सारी हिरवीगार ताजी टवटवीत अशी कोथिंबीर आलेली आहे आणि थंडगार वातावरणामुळे काहीतरी तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा तर आपल्याला आपसुकच होते. तर नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची खमंग, चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक अशी वडी. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे जिरे यांचं वाटण बनवून घ्यायचं. मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता, जितकं तिखट हवं आहे आणि मिरचीचा तिखटपणा लक्षात घेऊन प्रमाण कमी जास्त करू शकता. तर पहिल्यांदा वाटण बनवून ठेवायचं. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवायची आणि कपड्याने कोरडी करून घ्यायची. जेवढं होता होईल एवढं त्यातील पाणी काढून टाकायचं, म्हणजे आपलं पीठ विनाकारण सैल होणार नाही. तर कोथिंबीर छान अशी सुकवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची. आता ही कोथिंबीर फक्त आपल्याला भाजीमध्ये फ्लेवर ॲड करण्यासाठीच गरजेची आहे असं नाही, तर तिच्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. कोथिंबीरमध्ये फायबरचं, अँटीऑक्सिडंटचं प्रमाण मुबलक असतं, जे आपल्या हाडांसाठी, त्वचेसाठी खूप चांगलं आहे. तसंच जर मधुमेही व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी कोथिंबीरचा रस पिल्यामुळे किंवा कोथिंबीरचा आहारात वापर केल्यामुळे शुगरचं प्रमाण नियंत्रित राहतं. तर कोथिंबीर सध्या मार्केटमध्ये खूप स्वस्त आहे, तर तिचा जास्तीत जास्त वापर करा. तुम्ही पराठे बनवू शकता, थालीपीठामध्ये यूज करू शकता किंवा अशा कोथिंबीरच्या वड्या बनवू शकता. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण कोथिंबीरच्या वडीसाठी काय काय करायचं ते पाहूया. तर मी एका वाटीमध्ये सर्व मसाले एकत्र केला आहे. जसे पावडर मसाले म्हणजे आपल्या घरातलं लाल तिखट घेतलं आहे, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसालासुद्धा ॲड केला आहे. आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते, सोबतच 2 चमचे ओवा घेतला आहे. तुम्ही पांढरे तीळ किंवा मिक्स करू शकता, पण मला ही वडी सोमवारसाठी बनवायची होती, तर मी काय ॲड केलेलं नाही आहे. पण तुम्ही तीळ ॲड केल्यामुळे सुद्धा वडी एकदम खमंग अशी रुचकर लागते, तर नक्की ॲड करा असतील तर. आता पीठ मळताना एक काळजी घ्यायची, एकदम पटकन पाणी टाकण्याची घाई करायची नाही. पहिल्यांदा सगळे कोथिंबीर आणि पीठ हळूहळू मिक्स करायचं आणि जर गरज वाटली तरच अगदी थोडंसं पाणी हाताने शिंतोडा देत ॲड करायचं आणि पीठ घट्टच मळायचं, खूप जास्त पातळ पीठ मळायचं नाही. आता वडी बनवण्यासाठी मी चाळणीला असं तेलाचं कोटिंग करून घेतलं आहे. मी चाळणीमध्ये वडी उकडणार आहे, त्यामुळे वडी चाळणीला चिकटणार नाही. तर पातेल्यामध्ये पाणी घेऊन मी वडी उकडण्यासाठी ठेवत आहे. कुकरमध्ये सुद्धा वडी छान शिजते किंवा उकडली जाते. मी ते पातेल्यामध्ये करते. तर 20 ते 25 मिनटे मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आणि एक अर्ध्या तासाने म्हणजे चेक करायचं की वडी शिजली आहे का. आता चेक करण्यासाठी काय करायचं, एका सुरीने किंवा चमच्याने पाहायचं वडी उकडली आहे की नाही. सुरीला किंवा चमच्याला जर पीठ नाही लागलं तर आपली वडी उकडली आहे असं समजायचं. थोडा वेळ थंड अशी होऊ द्यायची. फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल, ज्यामुळं आपल्या वडीचे काप चांगले पडतात. आणि जेवढी गरजेची आहे तेवढीच कट करून घ्यायची आणि राहिलेली वडी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची. ही वडी तुम्ही 8 ते 10 दिवस आरामशीरमध्ये गरजेनुसार फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. उकडलेली वडी अगदी फ्राय न करता सुद्धा चवीला चांगलीच लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पावसाळा आहे, कोथिंबीर स्वस्त आहे, तर हा वड्यांचा बेत तर व्हायलाच पाहिजे. तर मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा वडी करून बघा आणि तुमची वडी कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता अशी गरम गरम वडी जर ताटामध्ये असेल तर जेवणाची मजाच काही वाढते. म्हणजे पावसाळा आहे, थंड वातावरण आहे आणि अशी खमंग खुसखुशीत वडी ताटात सोबत असेल तर साधं जेवणसुद्धा खूप छान वाटतं. आणि पावसाळ्यात असे गरम गरम पदार्थ जसे की भजी, वडी खूप छान वाटतं खायला. वातावरणाची साथ मिळते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.